Welcome back to Ingoa News. Minister Vishwajit Rane announced that one-time application under the Ladli Lakshmi scheme pending for over a year or 2 years will be processed within the next week. आता डायव्हर्जन्स सर्टिफिकेट मामलेदार त्यांनाच इश्यू करतात की वन अँड सेम म्हणून की तो बर्थ सर्टिफिकेटीचेर जे नाव आसा तेच तो ताजी डायव्हर्जन्स दिता किंवा बाकीचे कडेन तो पळयना. पण म्हजी एक मागणी आसा स्पीकर सर किंवा म्हजे कडेन पेंडन्सीस केसीस ज्यो आसात ताजे एनेक्शर सियान भितर म्हाका बरेचशे उत्तर दिल्ले आसात. ह्या उत्तर इतल्याच खातीर म्हणटा की आज हांवें जे हांव नांवां घेतलो किंवा जे हांव मांडटलो तांकां हांवें पर्सनली आज सकाळीच हांवें कॉल केल्लो आसा. म्हजे कडेन अशी एक केस आसा 2013ची म्हणजे ऑलमोस्ट 12 years has been passed where no bank details has been furnished. पण म्हजी माहिती प्रमाणे ताणें एकदां न्ही दोनदां न्ही तीनदां तरी बँक डिटेल फर्निश केलो. दुसरे म्हजे कडेन एक अशी केस आसा की 2022ची सेम तशेंच आसा. आता हो एक विषय जालो. दुसरो विषय हांव डायव्हर्जन्स सर्टिफिकेट कडेन वता त्या वेळाचेर पयलूचे जे जाणटेले जे आशिल्ले त्यांची बर्थ सर्टिफिकेट नासता आणि बर्थ सर्टिफिकेट नासता म्हणून ते भुरग्यांच्या जे एप्लिकंट जे आसात त्यांचे बर्थ सर्टिफिकेट बापायचे नाव आसता आणि आवयचे नाव आसता. पण बर्थ सर्टिफिकेट मॅन्डेटरी करतात किंवा 25 years रेजिडन्स सर्टिफिकेट मॅन्डेटरी केल्ली आहा. पण ह्या बारीकशा गोष्टी खातीर आज जवळ जवळ कित्येकशे लोकांची खास करून आय एम टॉकिंग अबाउट माय कॉन्स्टिट्युएन्सी अँड दिस इज हो जो इश्यू जो आसा सगळो पॅन गोंयचो आसा. बरेचशी एप्लिकेशनां पेंडिंग असल्या आसात जी त्या एप्लिकंटाची कांयच फॉल्ट ना. आणि वास्तविकता जे वेळाचेर हांव उलयतलो जे वेळाचेर जो पर्यंत हांव म्हज्या मतदारसंघांतल्यान 2017 आमदार जाल्लो आहा त्या दिसा पासून म्हजें ऑफिस जें आसा कार्यालय आसा अनलेस अंटील प्रत्येक एप्लिकेशन कंप्लीट आसना तोपर्यंत आम्ही ते फॉरवर्ड करना. हांव तेच येता कारण म्हज्या प्रश्नाक जर उत्तर जर दितलो जाल्यार हे सगळे काही गोष्टी पार्श्वभूमी समजून घेवचे पडटा. हे हांव मंत्र्याक सगळें खबर आहा पण लोकांकूय खबर आसपाक जाय. म्हणून म्हजो प्रश्न इतलो आसा की हे जे स्पेलिंग मिस्टेक किंवा स्पेलिंगाची तफायत आसा अशे जे एप्लिकंट्स जे आसात ते तुम्ही मुखार कन्सिडर करतले का ना हो पहिलो प्रश्न. उत्तर दिता बिकॉज सर हांव एक ऑनरेबल श्री गोविंद गावडे सांगूंक सोदता की आयज ह्याच सरकारान आनी ह्या सरकारान जायते रिलॅक्सेशन दिल्ले आसा. पयलीं आमी म्हणटाले विदीन अ स्पेसिफीक पिरियड विदीन 6 months दॅट एप्लिकेशन हॅज टू बी टेकन. तेज्या नंतर कितें जालें की कितले लोक भायर पडले तेन्ना मुख्यमंत्रीन कॅबिनेटीक डिसिजन घेवन मागीर ते 1 वर्साचे केल्ले आसा. हे असले जेन्युइन जर केसीस आशिल्ले हांव रिक्वेस्ट करता ऑनरेबल मेंबराक ते तुमी म्हाका धाडून दिया. हांव मागीर ऑनरेबल चीफ मिनिस्टरा कडेन हांव ते धाडून दिता. आनी कित्याक जर आमी ह्या तरेची गोष्टी रिलॅक्सेशन इतले आमी ह्या स्किमीन दिल्ले आसा तर ते इफ वी आर एबल टू डू समथिंग आय डेफिनेटली पुट इट अप टू ऑनरेबल चीफ मिनिस्टर एंड लेट द कमिटी. दिल्ली जर आसा जाल्यार पेंडन्सी कित्याक उरपाक शकता. पेंडन्सी तुमच्या ऑनरेबल मेंबर श्री गोविंद गावडेच्या मतदारसंघात स्पीकर सर दर म्हयन्यान 40-50 केसीस जायत आहा सँक्शन जायत आहा. पण जेन्ना मिटींग जाता तेन्ना आमी पळयले आता लास्ट आमी हांगा म्हाका जो आंकडो दिला 1270 एप्लिकेशन जे जून म्हयन्यान जे सँक्शन जाले तेतले 33 एप्लिकेशन प्रियोळ मतदारसंघाचे आशिल्ले. आनी आयज डायरेक्टली ते बेनिफिशरीक ते सगळे इन्फॉर्मेशन वयता. पण तुमचे जर स्पेसिफीक कितें आसल्यार आय कॉल फॉर अ मीटिंग. आदरणीय मंत्री साहेब हांवें म्हज्या मतदारसंघान कितले सँक्शन जाले तो प्रश्न विचारला. हांवें फक्त टेक्निकलिटीचेर हांवें विचारला की एफिशियन्सी ऑफ द आता एक गोष्ट सदां सांगता मंत्री महोदय जे आता ऑफिसर्स जे आसात त्यांचे कळपाक जाय कारण वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सोशल वेलफेअर डिपार्टमेंट ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट ही कल्याणकारी डिपार्टमेंट आसा. जर ह्या लोकांचे जर कल्याण जर जातले जाल्यार बारीक बारीक गोष्टीचेर बोट दवरून आमी तांकां जर इतले 10 वर्स जर आमी जर दवरतले जाल्यार ते बरोबर न्ही. दुसरो म्हाका एक अत्यंत म्हत्वाचो आसा हांव सदांच सांगता की म्हजे मतदारसंघातले खूप गरीब लोक जे 1 लाख मेळटलो ते आशेन फॉर्मॅलिटी केली नंतर त्यांच्या अकाउंटात 1 लाख ते खंयच्यान तरी सेल्फ हेल्प ग्रुपांतल्यान 1 लाख रुपये लोन घेतात किंवा कोणा कडेन तरी पैसे मागतात. पण त्यांचो जो इंटरेस्ट जो आसा आशेन घेतिल्ले आसात
तो इंटरेस्ट आणि 1 लाख तांकां भरचो पडटा म्हणजे हे जो विषय जो आसा बारीक बारीक विषय खातीर तो सुटावे करप हे तितलेच महत्वाचे हे जी जबाबदारी कोणाची ही जबाबदारी मंत्र्याची न्ही ही जबाबदारी त्या खात्यान जे अधिकारी जे आसात त्यांची जबाबदारी असं तेच जर तुम्ही जर इम्प्लिमेंट करता तुमची स्वतःची तकलीफ जर तुम्ही जर वापरपाना जर इज इट तो अधिकारी त्या पोझिशना खातीर किंवा न्याय दिवपा खातीर लायक आसा कितें हो म्हजो दुसरो प्रश्न आहा स्पीकर सर मंत्री म्हणून जेन्ना शपथ घेता तेन्ना जबाबदारी मंत्र्याची असता हांव मंत्री म्हणून हांवें शपथ घेतलेले आसा म्हाजे अधिकारीचेर हांव ते कांयच आरोप घालूं शकना कारण म्हाजी जबाबदारी आसता हांव उत्तर कितें दिवंक जाय विधानसभेन हांव मान्य गोविंद गावडेजीक दितलो तेणी जो विशय मांडला तो विषय कितें जर वयर सकयल जाला तर म्हाजी जबाबदारी आसा ती जबाबदारी हांव पूर्णपणे पाळपाची हांव जबाबदारीन शपथ घेतलेली आसा डॉक्टर प्रमोद सावंताच्या सरकारान हांव मंत्री काम करतलो म्हणून तेणी जबाबदारी दिल्ली आसा आनी ते जेणी विशय जे काडला हांव आयज असेंब्लीचे हे जाल्या उपरांत हांव आमच्या ऑफिसरांक घेवन कितें तें उत्तर ह्याच सेशनान हांव इन रायटींग टेबल हावसचेर प्लेस करता पूण एनी हेजे फुडें वचून जर श्री गोविंद गावडे कितें सजेशन करपाक जाय तें सजेशन मुख्यमंत्री कडेन पावोवपाचो कितें आमी तोडगा काडूं शकता काडपाक कांयच हरकत ना मागणी इतलेंच आसा स्पीकर सर माननीय मंत्र्यान सांगल्या पयलीं त्यांनी 2013तल्या केसीचो रेफरन्स केलो जाता कितें म्हणजे डॉक्युमेंट कंप्लीट नासल्या कारणान असल्यो बऱ्योचश्यो केसीस एकदां सगळे ऑफिसर्स काडून तश्योच फायल दवरता ताका एक मिटींग आसा ताका एक कमिटी आसा ज्यो कमिटी आहा ती स्क्रुटनायज करून तेंच्यांनी केसी सगळ्यो घेवपाक जाय म्हणजे मिनिस्टराक सांगणें आहा की तेंच्यांनी सगळ्यो केसीस जितक्यो पेंडींग आहा पळय न्ही त्यो वन टायम सगळ्यो केसीस वांगडाच घेवन म्हणजे ह्या म्हयन्यात त्यो सगळ्यो क्लियर करून उडय म्हणजे बारीक बारीक डॉक्युमेंटा खातीर जर उरले आसत इट इज अ जेन्यून कोण हांगासर लाडली लक्ष्मी खातीर फटींगपणां कोणूच करिना इट इज अ जेन्यून केस कोणी तरी व्हेरिफिकेशन ऑफ द डॉक्युमेंट आनी कितें आनी एकदा केस उरली काय ती उरता इट इज लॉंग रन फॉर द 7 वर्सां सुद्दां उरता हांव ना म्हणना बट एक कमिटीची त्या मिटींग तरी घे नाल्यार अंडर युअर लिडरशीप यू कंप्लीट होल केसीस म्हणजे आफय त्या कमिटीचे कोणा ताका सायनी मारपाक लाय आनी अश्यो जर सपोज 1000-2000 केसी आसत न्ही जाल्यार आतां नवीन केसीस दिवच्या पयलीं फाटल्यो केसीस सगळ्यो वांगडाच दिवन वन टायम काबार करून सगळ्या जाणां वांगडाच पयशे वाटले आणि माझा तिसरो प्रश्न आशिल्लो ऑनरेबल चीफ मिनिस्टरान जे सांगला ते ह्याच विकान मिटींग आपोवन ते मुख्यमंत्री कडेन हांव डिटेल दिवन ते ताबडतोब आमी सँक्शन करून आमी लावया आनी एक वन टायम म्हणजे स्पीकर सर म्हजो तिसरो प्रश्न मंत्री बाळ म्हजो इतलोच आसा की जे लेट सबमिशन जाल्लें आसलें आफ्टर 1 year अश्योच केसीस आफ्टर 1 year तेजे मुद्दे म्हणजे कशें आमकां लोकांक सांगपाक जाय एक टाइम जे मुख्यमंत्री हावजान स्टेटमेंट केला आनी गोविंद गावडेन विशय जे उठयला वन टाइम रिलॅक्सेशन दिवपाक सगळे प्रपोजल्स हांव परत एकदा घेता कितले एप्लिकेशन आहा ते वन टाइम आमी क्लियर करून आमी सरकाराक धाडून दिता आफ्टर 1 year टाइम सगळे जे पेंडिंग आहा कित्या खातीर आय विल टेक आउट फॉर लास्ट 3 years and I'll finish it off. Yes. No, I just want a very clear answer, specific answer from you. Specific answer is that जे कितें डिले जाल्या एक वर्षाचे वयर बी कितले केसीस आहा त्यो सगळे केसीस आमी सरकारा कडेन आमी मुख्यमंत्री कडेन धाडून थ्रू प्रोसिजर आमी ह्या मिटिंगेन हांव पर्सनली घेवन तुका एक्झॅक्टली आंकडो कितलो आहा ते हांव तुका डिमांडाच्या वेळार आयजूच तुका सांगता टेंटेटिव्ह आंकडो कितें आहा ते आमी क्लियर करून घेतले